सोलापूर शहरात लग्नाच्या वरातीत झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून 10 जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला। ही घटना शिवगंगानगर नई जिंदगी रोड येथे घडली। या प्रकरणी 10 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत दीपक राम जमादार व 19 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निखिल कजाकवाले, अक्षय दिल्लीवाले, सुमित मनसावाले, विजय लंबूवाले, आनंद मनसावाले, रवी आंबेवाले, राजू आंबेवाले, रोहित मनसावाले, शुभम लंबूवाले, नितीन मनसावाले सर्व राहणार सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील फिर्यादी दीपक जमादार हे रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरी होते। वरील 10 जणांनी त्यांना घराबाहेर बोलवले। फिर्यादी आपल्या आई वडिलांसह घराबाहेर आले असता निखिलने वरातीत झालेल्या वादावरून त्यांना शिवीगाळ करत दीपक यांच्या कानाची लात लगावली। भांडण सोडवण्यासाठी त्यांची आईमध्ये पडली असता अक्षय दिल्लीवाले यांनी त्याला फायबर पाईपने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात त्यांच्या आईच्या डोक्याला, हाताला आणि हनुवटीला गंभीर दुखापत झाली। इतक्यावरच न थांबता या टोळक्याने दीपक यांच्या घरात घुसून सामानाची नासधूस केली आणि घराबाहेर उभी असलेली दुचाकी फोडून नुकसान केले।